मुंबईमध्ये दंडी कोसळणे ही काही नवीन बाब नाही. मागील 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीमध्ये दंडी कोसळत आहेत त्यावरती उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री तेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांनी 1 सप्टेंबर 2011 रोजी याचा कृती आराखडा बनवण्याचे आदेश दिले होते. दुर्दैवाने नगर विकास विभागाने त्याकडे लक्ष दिलं नाही. 1992 ते 2026 या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये 340 लोकांचा मृत्यू ह्या दंडी कोसळल्यामुळे झालेला आहे, तर 300हून अधिक नागरिक जखमी झालेले आहेत. खरं पाहिलं तर राज्य शासन मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून रिटर्निंग वॉल बांधते, त्याच्यावरती कोट्यावधी रुपये त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अंदाजे 300 कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी सुरक्षा भिंतीवरती खर्च केलेले आहेत. परंतु त्या झोपडपट्टी सुधार मंडळाने जेव्हा शासनाच्या आदेशानंतर एक कृती अहवाल बनवला, त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबईमध्ये एकूण 327 अशी ठिकाणं आहेत जिथे दंडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईमध्ये जे 36 विधानसभा आहेत त्यापैकी 25 विधानसभामध्ये जे एकूण 22,483 या झोपड्या धोकादायक आहेत, त्यापैकी 9,757 झोपड्यांना ताबडतोब तत्काळ स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडे अहवाल पडून आहे. 2011ला आमच्या सतत पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीचे आयोजन केलं आणि नगर विकास खात्याला कृती आराखडा बनवून कारवाई करण्याचे आदेश दिले. आज 15 वर्षे उलटूनही त्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रत्येक वर्षी महानगरपालिका नोटीस देते, परंतु ही सर्व हद्द कलेक्टर डिपार्टमेंट किंवा MMRDच्या अखत्यारीत असल्यामुळे महानगरपालिका ठोस निर्णय घेऊ शकत नाही. 2023 मध्ये सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आम्ही पत्रव्यवहार केला होता. आमची सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे एवढीच मागणी आहे की जीव गेल्यानंतर आपण जे त्यांना नुकसान भरपाई देता, लाखो रुपये देता, त्यांना घरं देता, त्याऐवजी मृत्यू होण्यापूर्वी, दुर्घटना होण्यापूर्वी त्यांच्याकडे उचित पुनर्वसन केलं तर निश्चितपणाने ह्या दुर्घटना आपण टाळू शकतो. आणि जे आपलं डोंगर, जे मुंबईमध्ये वेगवेगळे डोंगर आहेत त्याला आपण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून त्या माध्यमातून मुंबईचे एक नवीन आकर्षक केंद्र बनवू शकतो.